नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादा पवार यांचं निधन होऊन जवळजवळ 5 महिने उलटलेले आहेत. अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तसेच अर्थ खातही त्यांच्याकडे होते. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली. मात्र अर्थ खातं हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं आणि त्यानंतर बरेच दिवस झाले राष्ट्रवादीकडे अर्थ खातं केव्हा जाणार या चर्चा होऊ लागल्या. मात्र सध्या आता अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील साधं झालं, मात्र अजूनपर्यंत अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेले नाही. आता याबाबत स्वतः जय पवार यांनी सविस्तर मोठी माहिती दिलेली आहे. काल बारामतीमध्ये सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांचा व तसेच पंचायत समिती सदस्यांचा स्नेह सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जय पवार उपस्थित होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने बारामती तालुक्यातून पंचायत समिती सदस्य असोत व जिल्हा परिषद सदस्य असोत सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी जय पवार यांनी भाषण केले व ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले की अजितदादा एवढ्या लवकर आपली साथ सोडतील असं अजिबात वाटत नव्हतं. मात्र त्यानंतर तुम्ही सुनेत्रा पवारांना देखील चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. देशामध्ये एवढा मोठा विजय कोणालाच मिळाला नव्हता, तेवढा मोठा विजय सुनेत्रा पवार यांना मिळाला. त्यानंतर जो विषय होता तो म्हणजे अर्थ खात्याचा, त्याबद्दलही ते बोलले. ते असे म्हणाले की सध्या अर्थ खाते आपल्याकडे नाहीये, मात्र अर्थ खात्यामुळे आपली अनेक कामे रखडलेली आहेत असं सुद्धा अजिबात नाहीये. देवेंद्र फडणवीस व आमच्यामध्ये आता याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल असं देखील विधान जय पवार यांनी केलं. पुढे जय पवार असं पण म्हणाले की तुम्हाला जशी आमची सर्वांची काळजी आहे तशीच आम्हाला देखील राज्यातील सर्व लोकांची काळजी आहे. लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येणार आहेत असं देखील ते म्हणाले. त्यामुळे आता अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर ते खातं कुणाकडे जाईल हे बघणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद.